नीट व्यवस्थित आपण देऊ शकतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं रिटेलचं आउटलेट आहे ते तात्काळ बंद करण्यात येईल आणि त्यांचा परवाना ऑलरेडी रद्द केलेलाच आहे. तो कायमस्वरूपीचा रद्द करण्याच्यासाठीचं अटक अजून केलेली नाही, परंतु निश्चित त्यांना याच्यानुसार नानाभाऊ बसा त्या ठिकाणी अटक केली जाईल. ठीक आहे, 1 मिनिट. मंत्री महोदय, आपण उत्तरात सांगितलं की गुन्हा दाखल केलेला आहे, बरोबर आहे, चौकशी झालेली आहे, बरोबर आहे, मग अटक का नाही झाली आहे? जर का चौकशीत ती व्यक्ती दोषी किंवा त्याच्यावर प्रथमदर्शनीय दिसून येत असेल की त्यांनी कुठचा अपराध केलेला आहे, तर मग अटक न होण्याचं कारण काय आहे? या अगोदर पण धाड पडली होती, काही झालं नाही त्याचं. या अगोदर सुद्धा धाडी पडल्या त्याच्यात. आपण प्राथमिक चाचणीत त्यांचे दोष त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. रेफरल लॅबमध्ये त्याची पुन्हा त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर निश्चित त्याच्यातून आलेल्या आउटपुटवर अटक केली जाईल. अध्यक्ष महाराज, माझा तोच प्रश्न होता, कारण की इथं यांच्या उत्तरात असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महाराज, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26/2, 27, 38/1 AI नुसार सदर आस्थापनेमधून एकूण 8 अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेतलेले. सदर ठिकाणी तपासणीच्या वेळेस बिना लेबल बाटलीमध्येही इन्सेस घी प्लेअर आढळून आलेले नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आलेला आहे. सदर छाप्यामध्ये पॅकबंद स्वरूपातील 1121.8 लिटर तूप खुल्या स्वरूपात आणि 663.8 लिटर तूप व 118 लिटर रिफाईंड सोयाबीनचं तेल अशा एकूण तिथं मोठा साठा जप्त करण्यात आला. अध्यक्ष महाराज, सगळं उत्तरात आपण मान्य केलेलं आहे. त्याच्यात सगळं तुमच्या लॅबला जातं, तो वेगळा विषय आहे. त्याला त्या केसला अजून मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करावाच त्या विभागाने. पण जे मागणी जे आमच्या सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी केलेली आहे की त्याला अटकच केली नाही. अध्यक्ष महाराज, ऑलरेडी त्याला 1 मिनिट, या सभागृहात एक गोष्टीचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. मंत्री महोदय काय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी नाहीये. 1 मिनिट, त्यांचं काम आहे, त्यांच्या विभागाचं काम आहे गुन्हा दाखल करून घेणं, त्यानंतर चौकशी असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, अरेस्ट करायचं की नाही करायचं, हे सगळे इन्व्हेस्टिगेटिंग अधिकाऱ्याचे अधिकार आहेत. आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात योग्य ती पावलं उचलेल. आपण प्रत्येक वेळेला सभागृहात हा विषय मांडतो, ह्याला अरेस्ट का नाही केला, ह्याला अटक का नाही केली, ते या ठिकाणी बसलेल्या मंत्र्यांची जबाबदारी नाही आहे. माझं पूर्ण करू द्या अध्यक्ष महाराज. मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो अध्यक्ष महाराज, ते हॅपी झोल आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण की हे तर आता 1 जून आपल्या या जून महिन्यामध्ये याच्यावर धाड पडल्यानंतर हे उघडकीस आलं. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या लोकांच्या जीविताशी, नुसतं महाराष्ट्रातच नाही अध्यक्ष महाराज, देशभरातल्या लोकांच्या जीविताशी खेळणारी ही व्यवस्था आहे. तांदूळ अध्यक्ष महाराज या आदिवासी शाळेत जातं ना, आणि शाळामध्ये ते निकृष्ट दर्जाचे असतात. मी मंत्री महोदयांना ते निदर्शन जाऊन दिलं. अध्यक्ष महाराज, जीविताशी खेळतात आहे, हा गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. आणि हे गंभीर प्रश्न असल्यामुळे कायदा आपला अपुरा पडत असेल अध्यक्ष महाराज. आपण नेहमी या कायद्याच्या बद्दल की केंद्र सरकारचा अधिकार आहे, तो आमचा नाही आहे. महाराष्ट्राला सुद्धा अधिकार आहे अध्यक्ष महाराज. आपल्यालाही आपल्या विधिमंडळात कायदा करता येतो अध्यक्ष महाराज. पण आपण असं या बदमाश लोकांना, लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना, अशा लोकांना सोडता कामा नये. आणि हे हॅबिच्युअल लोक आहेत, हॅबिच्युअल लोकांना तुम्ही असं मुभा देणार आणि कोर्टाचा रस्ता त्याच्यासाठी मोकळा करून देणार आणि कोर्टाने सोडलं, आम्ही काय करणार? ठीक आहे मग अध्यक्ष महाराज, गंभीर प्रश्न आहे हा. मंत्री महोदय, सन्मान्य डायरेक्शन द्या. सदस्य नाना पटोले साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य सदस्य सोळंके साहेबांनी इकडे आपल्याला अत्यंत योग्य प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपला रोल नसेल, पोलीस यंत्रणा ती हाताळत असतील, परंतु या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन या केसमध्ये जर प्रथमदर्शनीय गुन्हा दिसून येत असेल तर त्यात अटक का नाही केली आहे
या संदर्भातली माहिती सभागृहाला आपण द्यावी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी जरा वेळापूर्वी उल्लेख केला की आपल्या प्रथम आपली जी यंत्रणा नमुना घेते किंवा त्याचं विश्लेषण होतं, त्यानंतर ते रेफरल लॅबकडे पाठवावं लागतं आणि त्याच्यासाठी त्याला काही मुदत द्यावी लागते. त्या मुदतीची ती 23/7/26 त्याची मुदत आहे, आता 23. त्याच्यानंतर त्याच्यात जे निष्पन्न निघेल त्या पद्धतीने कायदेशीर कार्यवाही आणि अटक असेल तर अटकसुद्धा त्या ठिकाणी केली जाईल. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक